नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीच व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि मी आता आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी शहरामध्ये। आणि आज आपल्याला माहित आहे की पूर्ण भारतामध्ये रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। आणि जुन्या बस स्टँडच्या जवळ एक सुंदर भक्तिगीत असतील, लोकगीता असतील असे सादर करणारे एक कलाकार माझ्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून काही माहिती घेऊ। नमस्कार, नाव सांगा आपलं भाऊ? रहमत ताज कव्वाल, नागपूर। तुम्ही नागपूरहून आलेले आहेत आणि हा जो तुम्ही संगीताचा किंवा गाणे म्हणण्याचा हे जे तुमचं काम आहे, किती वर्षापासून करता तुम्ही? हे आपला खानदानी काम आहे, म्हणजे तुमच्या पूर्वजापासून हे काम करता? बर। आणि आता हा जो कार्यक्रम तुम्ही प्रत्येक शहरामध्ये गावामध्ये घेता, तर तुम्हाला मदत करण्यासाठी तुमच्या बरोबर कोण कोण असतं? मदरला कोणी नाही येत, आम्ही असं सगळेच गाव फिरते, पूर्ण महाराष्ट्र फिरते। नाही ते तर आहे, पण आता तुम्ही ज्यावेळेस या ठिकाणी गीत म्हणत होता तर तुमच्या बरोबर तुमच्या कुटुंबातले काही माणसं होते, तर ते बरोबर तुमच्या कोण असतं मला म्हणायचं? बरोबर आपलं सगळेच कुटुंब देखायचे। आमची एक बहीण आहे, बीबी आहे। हा, म्हणजे तुमची पत्नी आहे, त्याचप्रमाणे बहीण आहे, ताई आणि लहान लेकरं वगैरे आहेत। लेकरी आहे ती। तर मला असं वाटतं की तुम्ही समजा गावगाव असे वेगवेगळ्या संगीताचे कार्यक्रम फिरता, कशासाठी फिरता? की पोटा पाण्यासाठी? पोटा पाण्यासाठी। तर मला असं वाटतं, मी एक शिक्षक म्हणून तुमच्या बरोबर जे तुमचे लहान लेकरं आहेत, तर त्यांच्या शिक्षणाचं काय करता तुम्ही? त्यांच्या शिक्षणाला आता शिक्षा करून राहिली आता, म्हणजे शिक्षणाकडे तुमचं दुर्लक्षच आहे। तर मला असं वाटतं तुमचा हा जो पोटा पाण्याचा व्यवसाय आहे तर ते चालू ठेवायला हरकत नाही, पण त्यांच्या शिक्षणाकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला लक्ष देऊन राहिले। आता थोडा लोक आपलं सगळे शिक्षावर। तर हा कार्यक्रम तुम्ही गावगाव करता, तर या तुम्ही जे वेगवेगळे गीत त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला आमच्यासाठी किंवा या पाथर्डी शहरातल्या लोकांसाठी एखादं गीत म्हणून दाखवा। एक शेर म्हणतो। हाँ बोला। कोई दौलत पे मरते हैं, कोई शोहरत पे मरते हैं, कोई दौलत पे मरते हैं, कोई शोहरत पे मरते हैं, तेरे तो चाहने वाले मेरे श्री राम बस तेरी सूरत पे मरते हैं। जय श्रीराम। तर तुमचा या पुढील काही गीत तुम्ही आम्हाला ऐकवा।